नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी असलेल्या महाडीबीटीच्या वेबसाईटवर जायचे आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगलवरती महाडीबीटी फार्मर असे सर्च करू शकता. त्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता. एक आहे वापरकर्ता आयडीने किंवा दुसरा आहे आधार क्रमांक. तुमच्याकडे जर युजर नेम आणि पासवर्ड असेल तर तुम्ही वापरकर्ता आयडीने लॉग इन करू शकता आणि नसेल तर तुम्ही आधार क्रमांक टाकून लॉग इन करू शकता. मग इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती ओटीपी येईल. तो ओटीपी इथे प्रविष्ट करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे काही प्रोफाईल आहे ते 100% पूर्ण असायला हवे. नसेल तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या. आता इथे कृषी विभागाच्या समोर अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या समोर बरेच ऑप्शन येतील. मग त्यामध्ये आपल्याला बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे. ते जे आहे ते कृषी यांत्रिकीकरणाच्या अंडर येते. मग इथे तुम्हाला अगोदर बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला मुख्य घटक जो आहे तो निवडायचा आहे. मग तिथे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यवर क्लिक करायचंय. त्यानंतर तपशील निवडावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मनुष्यचलित अवजारांवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला यंत्रसामग्री, अवजारे किंवा उपकरणे निवडायची आहेत. मग त्यामध्ये पीक संरक्षण अवजारावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला मशीनचा प्रकार निवडायचा आहे. इथे बॅटरी संचलित फवारणी पंप, कापूस आणि गळीत धान्य असे दोन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी तुमचं जे काही पीक असेल किंवा तुम्हाला ज्याच्यासाठी हे बॅटरी संचलित फवारणी पंप हवा आहे ते निवडायचं आहे. ठीक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर जतन करावरती क्लिक करायचं आहे. करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही यंत्र निवडलेलं आहे ते जतन होईल. त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे. इथे तुमच्यासमोर माहिती येईल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? तुम्हाला जर निवडायचे असेल तर येसवर क्लिक करा. निवडायचे नसतील तर नोवर क्लिक करा. ठीक आहे. आता यानंतर आपण अर्ज सादर करू शकतो. मग त्यासाठी तुम्हाला इथे अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय. आता तुम्ही ज्या काही बाबी निवडल्या आहेत त्या व्यवस्थित निवडलेल्या आहेत. तुम्हाला ज्या हव्यात त्याच निवडलेल्या आहेत याची तुम्ही खातरजमा करायची आहे. जर तुम्हाला अजूनही बाबी ऍड करायच्या असतील तर तुम्ही मेनूवर जावरती क्लिक करून मग त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकता किंवा जर तुम्हाला एकच बाब हवी असेल तर तुम्ही अर्ज सादर करावरती क्लिक करू शकता. ठीक आहे. इथे ओके वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर अजून ऍड करायचं असेल तर इथे मेनूवरती जावर क्लिक करू शकता आणि नसेल करायचं तर तुम्ही पहावरती क्लिक करू शकता. आता इथे तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. तुमच्या जर बाबी ह्या एक पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे की तुम्हाला फर्स्ट कुठली बाब हवी आहे. ठीक आहे. मग त्यानुसार तुम्ही इथे प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती किंवा मर्यादित सूचना लागू राहतील हे तुम्हाला मान्य करायचं आहे. त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी जी काही फी असेल ते करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल. आता इथे तुम्हाला जी काही फी आहे ती टोटल फी तुम्हाला इथे 23 रुपये पे करायची आहे. त्यासाठी तुम्ही मेक पेमेंट वरती क्लिक करायचंय. पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेमेंटची रिसिट येईल. ठीक आहे. इथे तुमचं पेमेंट स्टेटस हे सक्सेस दिसेल. ठीक आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला जो अर्ज केलेला आहे तो जर पाहायचा असेल तर मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करायचंय. इथे तुम्ही पाहू शकता की जो अर्ज केलेला आहे तो इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्यामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप, मुख्य घटक कृषी यांत्रिकीकरण. तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर तुम्ही इथे अर्ज पहावरती क्लिक करू शकता. तुम्हाला इथे तुमची सर्व माहिती मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ही माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर याच्याविषयी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.